नमस्कार, आपण पाहत आहात विवेक संवाद आणि मी विवेक इनामदार. आज आपण सॅवो स्ट्रे ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन भटक्या प्राण्यांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाविषयी सविस्तर गप्पा मारणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सॅवोचे संस्थापक अध्यक्ष सारंग राजवाडे आणि खजिनदार श्रेयस मोडक. सर्वप्रथम सॅवो या संस्थेची स्थापना कुठल्या कारणातून झाली आणि कुठली प्रेरणा त्याच्यासाठी कारणीभूत ठरली? हेरिडेटरी प्राणीप्रेम म्हणू शकतो. म्हणजे माझे आजोबा वडील प्राणीप्रेमी होते, पण अगदी ते छोट्या प्रमाणावरती प्राणीप्रेमी होते. मी 4 पावलं पुढे जाऊन करायचं ते ठरवलं. घरात पहिल्यापासनं कुत्री होती, म्हणजे अनेक कुत्री होती रादर. म्हणजे आमचा जो संगीत बंगला आहे होता रादर. सो तिथं फिमेल आणि तिची 12-13 पिल्लं कायम वावर असायचा. आमच्या घरात लॅब्राडॉर होता, 2 रॉटवायलर होते. सो घरी प्रत्येकाला कुत्रा मांजरांची आवड होतीच. फक्त आजोबा आणि वडिलांचं कसं त्यांचं नोकरी किंवा हे सगळं व्यवसायात वेळात वेळ काढून ते थोडंफार करायचे, पण मला हे पहिल्यापासनं रक्तातच होतं, त्याच्यामुळे जास्ती आवड त्याच्यात झाली. आणि मग कुठेतरी एक आपण म्हणूयात की माझं जे ड्रीम, चाइल्डहुड ड्रीम ज्याला आपण म्हणतो, की कायम मला असं इच्छा होती की एक प्राण्यांसाठी शेल्टर होम काहीतरी असं मला सुरू करायचं. खूप लहानपणापासून ते एक उद्देश होतं. ते समहाऊ आज अस्तित्वात आलं, त्याचा आनंद आहे. माणसांसाठी अनेक लोक पुढाकार घेतात, पण मुक्या जनावरांसाठी तेवढा प्रतिसाद लोकांकडनं येत नाही. दुर्दैवी गोष्ट आहे. पण ज्या क्षेत्रामध्ये कमी फोकस राहतोय तिथं आपण काहीतरी योगदान करावं, ही एक मेन त्याच्या मागची आशा होती किंवा इच्छा होती. त्याच्यामुळे हे अस्तित्वात आलं. असं काही तात्कालिक कारण मिळालं का त्याला गती मिळायला या गोष्टीला? कोविडचा जो आपला लॉकडाऊन होता, माझ्या दृष्टीने कोविडचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट होता. तो म्हणजे लोकांना ऍटलिस्ट 5% तरी एक रिअलायझेशन झालं, जाणीव झाली की बाबा हे जनावरं पण जे रस्त्यावरती असतात त्यांना पण भूक आहे, त्यांनाही त्रास होतो, त्यांनाही तहान लागते. सो त्यांच्याबद्दल थोडंसं एक सॉफ्ट कॉर्नर कोविडमुळे निर्माण झालं. त्याच्याबद्दल चायनाचेही आभार मानू शकतो आपण. तर त्याच्यानी खूप सारा फरक पडला. कोविड फेज 2 जो स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता आपल्याकडे, सो तेव्हा सुद्धा मेन तुम्हाला माहिती आहे की हॉटेल्स आणि टपऱ्या बंद होत्या, जे या भटक्यांचं मेन खाण्याचा सोर्स होता. त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये पण नगर परिषदकडनं आपल्या मी पास वगैरे सगळा काढून सकाळ संध्याकाळ मास्क सगळे प्रिकॉशन्स घेऊन फीडिंगला निघायचो. अराउंड 50 कुत्री मी तेव्हा खायला घालायचो त्यांना. माझ्या बॅगमध्ये, गाडीच्या डिक्कीमध्ये अजूनही बॅगमध्ये 20-20 किलो डॉग फूड ठेवलेलं असतं. मी अजूनही रोज स्ट्रे डॉग्सला फीड करतो, कॅट्सला पण फीड करतो. सो तेव्हा जे सुरू केलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की माझ्यासारखं करणारे अजून 10 लोक 10 गल्ल्यांमध्ये. मग विचार आला की यार वेगवेगळं करण्यापेक्षा एकत्र येऊन आपण व्यवस्थित त्याला स्ट्रीमलाईन करू शकतो, चॅनलाइज करू शकतो. असं करून मग ते एक एनजीओ रजिस्टर करावी. असं करून मग 18 ऑगस्ट 2021 सॅवो ही एनजीओ आम्ही रजिस्टर करून घेतली, चॅरिटी कमिशनर पुणे यांच्याबरोबर. आता हे शहरांमध्ये भटक्या प्राण्यांचा विषय हा खूप सेन्सिटिव्ह असतो, बरोबर. तर काय नक्की त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ह्याच्यामध्ये खूप साऱ्या अफवा असतात किंवा छोट्या गोष्टीचा मोठा इश्यू बनवून प्रेझेंट केला जातो. सोशल मीडिया जेवढं फायद्याचं आहे तेवढं घातक पण आहे. अनेक अनुभव आलेले त्याचे, की एक घटना समजा व्हिडिओ काहीतरी येतो, पण तो फक्त व्हिडिओ टार्गेट असतो की कुत्र्याने अटॅक केला, पण त्याच्या मागची हिस्ट्री तुम्ही दाखवत नाही. काय अटॅक केलं, त्यांनी काय केलं. हे युजली जे आम्ही बघतो ते इट इज रिॲक्शन टू सम ऍक्शन. आता असं अनेकदाही झालेलं आहे की जेन्युइनली कुत्र्यांनी अटॅक केलेला आहे, पण किती, हा एक त्याच्यातला मेन पॉइंट राहतो. कुत्र्यांचं किंवा मांजरांचा जो न्यूसेन्स आपण लोक म्हणतात, सो तोही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यासाठी अनेकशा प्रोसेस आहेत, सरकारचे कायदे आहेत, नगर परिषदां आणि कॉर्पोरेशन्सला त्याच्यासाठी निधी मिळत असतो. फक्त तो बरोबर चॅनलाइज केला, यूज केला तर या गोष्टी सॉल्व्ह होतात. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जी वाढती त्यांची प्राण्यांची संख्या आहे, हे धोकादायक आहेच आहे. पण ह्याच्या हा सोल्युशन होऊ शकत नाही की जसं आता सुप्रीम कोर्टमध्ये
त्याच्यावरती खूप डिबेट चालले आहे. सो त्याच्यात सुद्धा लोकांनी ऑनरेबल जस्टिसनी जे काही त्यांचं ऑब्झर्वेशन पास केलं ते ॲज अ कायदा किंवा ऑर्डर म्हणून ती प्रसिद्ध करण्यात आली, विच इज नॉट राईट. त्यांचं मत त्यांनी एक व्यक्त केलं, पण अजून तो ऑर्डरमध्ये कन्वर्ट झाला नाही किंवा रेझोल्युशन पास झालेलं नाहीये. सो आत्ताची कंडिशन ही आहे की सरकारला शो कॉज नोटीस इश्यू केली आहे कोर्टाने की तुम्ही जस्टिफाय करा की तुम्ही इतके दिवस काय केलं. सो हे जर का व्यवस्थित केलं असतं तर आज जे लोकांना त्रास होतोय तो कुठे ना कुठेतरी कमी झाला असता. एलिमिनेट तर होऊ शकत नाही पण कंट्रोलमध्ये येऊ शकला असता. आणि जर त्यांचं सोल्युशन होतं रिलोकेशन इन एनजीओज, हा. ते शक्यच शक्य नव्हतं नाही. कारण तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. कारण मी एनजीओजला अज्युम करता इथे की त्यांच्याकडे फंडिंग येत आहे, जे गव्हर्नमेंट अज्युम करतं पण गव्हर्नमेंटच स्वतः फंडिंग देते. सो ते एका लूप मध्ये फसलंय निगेटिव्ह की तुम्ही हे करा पण आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही. करेक्ट. तसा एक प्रॉब्लेम क्रिएट झालाय. पण त्यातून कदाचित शासकीय मदत सुरू व्हायलाही मदत होऊ होऊ शकते. शकतं. त्यांना तो प्रॉब्लेम आता नजरेत आला. जास्त येतोय. सो मे बी त्याच्यावर आता काहीतरी पुढे सोल्युशन काढू शकते, बरोबर. अशी आशा आहे. अशा तरी. म्हणजे आता अनाथ आश्रमांना वगैरे जसं शासकीय अनुदान बरोबर, मिळतं बरोबर. तसं अशा संस्थांनाही शासनाने जर फंडिंग बरोबर, केलं बरोबर. तर त्या खूप अधिक चांगलं प्रभावीपणे आणि संस्थांनाही Correct. अधिक प्रभावीपणे त्यातून काम बरोबर, काढता correct. येऊ शकेल. तर सॅवोचं काम जे आहे ते रेस्क्यू आहे, उपचार करता आणि पुनर्वसन हो. अशा 3 टप्प्यांमध्ये हे काम चालतं. बरोबर. ती संपूर्ण प्रक्रिया कशी चालते? सो जसं तुम्ही म्हणलात आमचं रेस्क्यू रिकवर रिलीज या फंडामेंटलवरती एनजीओ चालतं. आम्ही परमनंट सरेंडर करत नाही. मी पर्सनली त्याच्या विरोधात आहे. त्याच्या मागची कारणं पण अनेक आहेत की मला ती काळी बाजू माहिती आहे की ज्या संस्था आहेत की जे सरेंडर करून घेतो म्हणतात तिथं पुढे काय हाल होतात प्राण्यांचे हे न बोललेलं बरं. त्याच्यामुळे मला ते मी रेफर पण कोणाला करत नाही ह्याच्यासाठीच की मला त्या पापात सहभागी व्हायचं नाही रेफरन्स दिला म्हणून. त्याच्यामुळे ते आम्ही करत नाही. आमची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आमची जी कपॅसिटी आहे तेवढंच मी केसेस आम्ही ॲडमिट करून घेतो. कारण जर का आत्ता आमचा जो सेटअप आहे त्यात 20 मोठे केजेस आहेत डॉग्सचे आणि अराउंड 40 मांजरांचे आणि पिल्लांचे केजेस आहेत. तेवढेच ॲडमिशन्स घेऊ शकतो. उगाचच प्राण्याला त्रास होतोय म्हणून मी ॲडमिट करून घ्यायचं आणि एकामुळे मी सगळ्यांचे जीव धोक्यात घालायचे ते योग्य, तो त्यांच्यावर अन्याय होतो. संसर्गजन्य Exactly. आजार असतात, खूप सारे हे त्याच्यात असतात. केसेस येतात. त्याच्यामुळे लिमिटेड स्कोपवरती आम्ही काम करतो. आता एखादं इंजर्ड कुत्रं किंवा मांजर दिसलं तर नॉर्मल प्रोसेस काय आहे की लोक पहिले ॲनिमल रेस्क्यू गुगलवर सर्च करतात आणि जे दिसतील ते नंबर फोन करायला सुरू करतात. ह्यांनी मौल्यवान वेळ वाया जातो. जेव्हा एखाद्याला खरोखर काही मदत करायची इच्छा असते गुगलवरती फक्त ॲनिमल रेस्क्यू नियर मी एवढं सर्च करावं म्हणजे तुम्ही जिथं उभे असाल तिथून जवळपासचे जवळ. एनजीओज मिळतील. आता परिस्थिती अशी होते मला पार बारामती, अहमदाबाद, पाकिस्तानवरनं सुद्धा मला रेस्क्यू कॉल्स येतात. म्हटलं नाही आम्ही तिथे काही करू शकतो. सो मग एखाद्याला जर का कॅट किंवा डॉग दिसलं इंजर्ड रेस्क्यू ॲनिमल रेस्क्यू नियर मी सर्च करा. समजा सॅवो जवळ असेल आम्हाला फोन येतो. सर्वात पहिले आम्ही विचारतो की नक्की काय केस आहे, मोठं कुत्रं आहे, लहान पिल्लू आहे, मांजर आहे, कुत्रं काय ते कन्फर्म करा. मग त्याला फिजिकली तुम्हाला कुठे इंजुरी दिसतीये का की रक्त येतंय किंवा स्वेलिंग आली आहे किंवा पाय असा लटकतोच आहे किंवा बरेचदा जॉ डिस्लोकेट झालेला असतो, गाडी तोंडावरनं गेलेली असते किंवा भांडणात डोळा बाहेर आलेला आहे. सो आम्हाला प्रायमरी अभ्यास करायला ते महत्वाचं होतं की काय तयारी करायची आम्हाला ट्रीटमेंटची हे लक्षात येतं. म्हणजे सेंटरला किती दिवस त्याला ठेवायला लागणार हा. आहे, स्टाफ कडनं Correct. मेडिकल हेल्प आहे, डॉक्टर लागणार आहेत का नाही, हे Right. सगळं जस्ट एक केस आम्हाला आहे याच्यावर आम्ही ते डिसाईड नाही करू शकत विदाउट इन्फॉर्मेशन जर दिली नाही रिपोर्टर. म्हणजे इव्हन ऑनसाईट करता येणार आहे का त्याला सेंटरलाच घेऊन यावं लागेल. कारण बरेचदा कसं होतं लोक फोन करून सांगतात बरं नाहीये बहुतेक ताप आलाय, पण ह्युमन टेम्परेचर आणि पेटचं टेम्परेचर डिफरन्स आहे. जे आपण म्हणतो अंग गरम लागते ते त्यांचं नॉर्मल टेम्परेचर. मग आम्ही आपलं ताप उतरण्याचं इंजेक्शन समजा घेऊन गेलो द्यायला, तिथं कळलं की नाही अजून काहीतरी परत सेंटरला. हा जो वेळ एलिमिनेट करायचा असेल तर मग आम्ही म्हणतो ओपीडी आमची आहे त्यात तुम्ही कॅट डॉगला घेऊन या. अनेकदा लोकांना ती हिंमत होत नाही की बाबा रस्त्यावर चावलं तर काय करू, भीती असते साहजिक आहे. सो मग त्या ह्याच्यामध्ये मग आम्ही शक्यतो प्रिफर करतो की फोटो व्हिडिओ पाठवा, बघू द्या आम्हाला काय आहे. जर का आमच्याकडे ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे किंवा एखाद्या कॉलवरती टीम गेलेली आहे आणि कोणाला पाठवू शकत नाहीये, ॲटलिस्ट आम्ही
फर्स्ट एड तुम्ही खाण्यातनं काय औषधं देऊ शकता हे सजेस्ट करू शकतो. तेवढा तरी रिलीफ त्याला तात्पुरता मिळतो. मग थोडासा वेळ जर का बॉरो करता आला तर मग आमची जेव्हा टीम येते, कॅचर्स आमच्याकडे आहेत, डॉग कॅचर. आता 5 जो स्टाफ आहे आमचा, फुली ट्रेन टीम आहे, डॉग कॅचर्स आहेत त्याच्यामध्ये. सो पूर्ण ट्रीटमेंट करतात, हँडलिंग पूर्ण करतात. मग आम्ही त्यांना तेव्हा तिथं पाठवतो. मग ऑनसाईट होत असेल तर ते प्रिफर करतो की सेंटरला जागा नाही, पण ट्रीटमेंट आम्ही त्याला हे करत नाही, स्किप करत नाही. मग ऑनसाईट ट्रीटमेंट, सलाईन वगैरे जे असेल ते ऑनसाईट करतो. अगदीच वाटलं की नाही, ऑप्शन नाही, करावं लागेल ॲडमिट, तर मग आम्ही त्याला सेंटरला घेऊन येतो. मग तेव्हा नॉर्मल एक ॲडमिशनचा फॉर्म आहे आमचा, ज्याच्यामध्ये ॲनिमल क्रुएल्टी म्हणजे ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट जो आहे 1960, सो त्याचा काही सेक्शन्स आम्ही त्यात मेन्शन केलेले आहेत. उदाहरणार्थ, हे जे पेट तुम्ही आत्ता ॲडमिट केलेलं आहे त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल इन द सेन्स ते बरं झाल्यानंतर तुम्ही येऊन त्याला कलेक्ट करायचं आहे किंवा त्याला रिलीजला कोऑर्डिनेट करायचं आहे. सो ते नाही केलं, तुम्ही जर का हात वर केले तर तुम्ही आम्हाला साईन करून देताय की आमच्यावरती ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट अंडर गुन्हा तुम्ही दाखल करू शकता. हे डिस्क्लोजर घेतो आम्ही. वाईट अनुभव इतके आलेत, कारण ॲडमिट केल्यानंतर पहिले आमचा नंबर ब्लॉक केला जातो. मग प्राण्यांच्या कायद्यानुसार बर्थ लोकेशन किंवा लास्ट नोन लोकेशन रिकवर झाल्यानंतर तिथंच तुम्ही रिलीज करू शकता. दुसरीकडे केलं तर ते काय म्हणू आपण, ॲनिमल रिलोकेशनच्या अंडर येतं. आम्ही आउट ऑफ गुड फेथ जर का पेट रिकवर झाल्यानंतर माहिती आहे की बाबा श्रेयसनी या गल्लीतनं रेस्क्यू केलं होतं, आम्ही तिथं रेस्क्यूला रिलीज केलं. परत समहाऊ कोणीतरी त्याचा फोटो व्हिडिओ काढला आणि पोलिसात कंप्लेंट केली, तर आमच्यावर रिलोकेशनचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सो हे ओनरशिप जिकडं लागते त्याच्यासाठी आम्ही तो फॉर्म फिलअप करून घेतो. नाही, पण याच्यात एक असं नाही होत का की एखाद्याला दिसलंय रस्त्यावर आणि त्याला दया आली आणि त्यांनी कळवलं, आणि त्यांनी फॉर्म भरून देणं आणि त्याची जबाबदारी न स्वीकारणं, म्हणजे काय जबाबदारी पण नाही, त्यांनी फक्त हेतूने केलं की त्याला ट्रीटमेंट मिळावी. बरोबर. मग त्याच्यावरही तो गुन्हा दाखल होतो का? जबाबदारी म्हणजे असं नाही की त्यांनी ते स्वतः परत घेऊन जावं. ते आम्हाला पण रिक्वेस्ट करू शकतात की तुम्ही ड्रॉप करा तिकडे. जबाबदारी म्हणजे अशी की मीच ही रिपोर्ट केस केलेली आहे या लोकेशनवरनं, आणि हे जे इथे रिलीज करतायत दॅट इज राईटफुली सो बाय लॉ, की तो इथनंच आलेला आहे. सपोज पिंपरीचा कुत्रा आहे, पिंपरीचा आलेला कुत्रा परत पिंपरीतच रिलीज केलेला आहे. त्यांनी आम्हाला ब्लॉक केलं, कोऑर्डिनेट नाही केलं, कम्युनिकेशन बंद केलं, नाहीतर नुसते आम्हाला पण न इन्फॉर्म करता सेंटरला सोडून गेले. असंही खूप वेळा झालेलं आहे. गेटच्या बाहेर केसेस आणतात आणि पळून जातात. मग तिथनं शब्दशः टाकून देतात. म्हणजे जसं म्हणजे फक्त की तुम्ही ऍडमिट करताय की हे तुम्ही केस आणले. जसं माणसाच्या ऍक्सिडेंट बद्दल आहे की जो पेशंटला घेऊन येतो तर ते त्याला फर्स्ट एड मिळणं, त्याला उपचार सुरू होणं हे प्राधान्याने दिलं जातं. मग त्याला लोक पूर्वी काय करायचे की घाबरायची की बाबा याला पेशंट मदतीला सुद्धा घाबरायची, पोलिसांचं लफडं. तर आता मी याला मदत करतोय, माझ्यावरच क्रुएल्टीचा काही गुन्हा दाखल होतोय का? तसं नाही, फक्त ऍटलिस्ट आम्हाला परत आम्हाला काही चुकीचं काम करायचं नाही, सो ते तिथं रिलीज करायचं. म्हणजे तिथलं लोकेशन, कुठल्या लोकेशन मधून ते आणलंय ते तुम्ही घेताय. म्हणजे ज्यांनी आणलंय. असं पण करतो की जसं मी म्हणलं की भीती वाटते एखाद्याला, मी कॅट डॉग हँडल नाही करू शकत, मग आम्ही ॲम्ब्युलन्सनी पाठवतो तिकडे आणि रिलीज करून देतो. ते होतं तसं. ॲनिमल बर्थ कंट्रोल, स्टरलायझेशन हे जे उपक्रम खूप महत्वाचे आहेत, तर शहरामध्ये नेमका त्यांनी काय फरक पडतो? जसं मी मगाशी म्हणलं सर की मेन स्टरलायझेशन किंवा मराठीत नसबंदी म्हणतो आपण, निर्बीजीकरण. सो ह्यांची जी वाढती संख्या आहे ती थांबते, आळा घातला होतो. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं फोकस असतो की फक्त फिमेलला ऑपरेट करा, मेल्स का नाही. आपण जसं माणसात म्हणतो स्त्री पुरुष भेदभाव, ह्यांच्यात का करता मग तुम्ही? आता मी माझं घर क्लीन करतोय, आता माझ्याकडे समजा 1 फिमेल, 2 फिमेल आणि 2 मेल आहेत. मी फक्त फिमेल केलं किंवा माझ्या घरात पिल्लं नको, पण मी मेल ऑपरेट केले नाहीत. बाजूच्या घरी फिमेल आहे, ती हिटवर येते, मेल तिकडे जाऊन मेटिंग होते, तिथं पिल्लं होत आहेत. सो ह्यांनी ना प्राण्यांचा प्रश्न सुटतोय ना माणसांचा प्रश्न सुटतोय. सो मेल फिमेल दोन्ही ऑपरेट करायचे, त्यांचं पॉप्युलेशन बंद होतं. आता एक छोटं उदाहरण, एक आपण कुत्रं पकडूयात, मेल आणि फिमेल जोडी. 10 वर्ष ॲव्हरेज त्यांचं लाईफ स्पॅन आहे. त्या 10 वर्षामध्ये ते 6,000 पिल्लं जन्माला घालतात.
फिमेल डॉग्स 6 महिन्यांनी हिटवर यायला सुरू, म्हणजे 6 महिन्यानंतर ही प्रोडक्शन सुरू होतं. कॅट्समध्ये 4 महिने झाले की पहिले हिट पिरियड येते, 6 महिन्यानंतर डिलिव्हरी सुरू होते. एक फॅक्ट म्हणजे आता लोकांचं कुत्र्यांवरती फोकस आहे, मांजरांवरती अजून कोणी आलेलं नाहीये. त्यांची संख्या कुत्र्यांपेक्षा जास्ती रॅपिडली वाढते, कारण फिमेल डॉग वर्षातनं 2दा हिटवर येते 6-6 महिन्यांनी. कॅट्स 3 वेळा येतात. अच्छा. ऍव्हरेज 4-4 पिल्लं म्हणली तरी इथं 12 पिल्लं होत आहेत, इथं 10 पिल्लं होत आहेत. हे मल्टिप्लाय त्यांचं खूप फास्ट होतं. ओके. कुत्री कसं मोठी आहे त्यामुळे दिसून येतात, मांजरं कोपऱ्यात जाऊन बसतात, पण त्यांची संख्या खूप जास्ती वाढते. अच्छा. सो हे केल्याने परत 2 गोष्टी, एक तर पॉप्युलेशन कंट्रोल राहिलं, त्यांचं ॲग्रेशन जे आहे ते कम्प्लिटली बंद होतं. पण जेव्हा मी ॲग्रेशन म्हणतो ते फक्त मेटिंग रिलेटेड असतं. अच्छा. की डॉग्समध्ये दर 6 महिन्याने. आता अनेकदा असं पण झालंय की आपण समजा इथं बसलोय, नॉर्मल गप्पा मारतोय, कुत्र्यांचा घोळका भांडतोय, त्यांच्या भांडणाच्या नादामध्ये आपल्यावर हल्ला होऊन जातो, होतात या गोष्टी, या बंद होऊन जातात. त्यांचं ॲग्रेशन कमी झालं, एक तर ते मेटिंगसाठी फिरतात. एक खूप मोठा सायंटिफिक ह्याच्या मागचा पॉइंट आहे की जे तुम्ही पण अनेक ऐकलं असेल की PCMC मधनं खिंडीमध्ये आपल्या इथं कुत्री सोडतात. हे खोटं आहे. मी गेले 5 वर्ष लोकांना म्हणतो मला एक फोटो किंवा व्हिडिओ पाठवा रिलीज करताना, आम्ही स्वतः केस फाईल करू. आजपर्यंत एव्हिडन्स दिला नाही. ह्याचं कारण हे, जेव्हा एखादी फिमेल हिटवर येते 2 किलोमीटर रेडियसमध्ये तो सेंट गंध तिचा मेल्सला येतो, त्याच्यामुळे कुत्री गल्ली गल्लीने गावगाव ट्रॅव्हल करतात. हे लोकांना समजत नाही किंवा समजून घ्यायचं नसतं, ब्लेम गेम. सो हे जर का तुम्ही सायंटिफिकली समजून घेतलं की फिमेल हिटवर आली की मेल जे आपण माझावर येतो म्हणतात, त्याच्यामुळे ते मेटिंगसाठी एक गल्ली टू दुसरी गल्ली ट्रॅव्हल करतात. मग आता या गल्लीमध्ये 4 मेल आहेत, त्या गल्लीमध्ये 2 मेल आहेत, इथं एक फिमेल हिटवर आहे, मेटिंगसाठी हे या गल्लीत आले. या कुत्र्यांचा हा एरिया आहे, त्यांच्या दृष्टीने कोणीतरी माझ्या टेरिटरीत एंटर करते, मग ते भांडणं संघर्ष मेटिंगसाठी, आणि मग ते लोकांवरती हल्ला होणं, चावया घेणे, या सगळ्या गोष्टी होत राहतात. बरं, त्यांच्या हीटमुळे आपापसात जे भांडण होतात त्याच्यात त्यांना जखमा होतात, मॅगेट्स होतात, आळ्या होतात, त्यांनी ते पिसाळल्यासारखे वागतात. आपल्याकडे कुत्रं भुंकलं, गाडीच्या मागे लागलं की एक वाईट प्रथा आहे, पिसाळले म्हणून डिक्लेअर करून टाका, की जेणेकरून नगर परिषद किंवा NGOs येऊन उचलून विल्हेवाट लावते. तसं ते होत नाही. मला रोज 13 ते 14 कॉल्स येतात तळेगावातनं की कुत्रं पिसाळलंय. या रेटनी तर अख्खं तळेगाव वेडं व्हायला पाहिजे. पण हे सगळं एक काय म्हणू आपण, एक चुकीचा प्रचार केला जातो. आता ज्या गल्लीमध्ये एक ग्रुप कुत्र्यांचा आहे, पूर्ण ऑपरेटेड आहे, ऑपरेशनमध्ये ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया AWBI नॉर्म्स प्रमाणे रेबीज लसीकरण बंधनकारक आहे. सो ते पण केलं जातं, म्हणजे त्याच्यातनं कुत्र्यांचाही सेफ्टी राहते, माणसांनाही राहते. चुकून बाईट झाला तर आपल्याला रेबीज व्हायची शक्यता एकदम कमी होऊन जाते. सो हा पण त्याच्यात एक ॲडव्हान्टेज मिळून जातो. प्लस पिल्लं रस्त्यावर नसली की मग अपघात होणं बंद. अनेकदा आपण बघतो कुत्री गाड्यांच्या मागे लागतात. ती का लागतात? 2 कारण आहेत प्रायमरीली. एक तर त्या फिमेल असेल किंवा मेल असेल, त्याच्या ज्या पिल्लांमधल्या कोणाला तरी गाडीने उडवलंय, सो ते त्यांना डोक्यात बसलेलं असतं. प्राण्यांना तो सेन्स नाहीये की हा माणूस आहे, ही बाई आहे, ही गाडी आहे, नाही. त्यांना फक्त स्मेल सेन्स असतो. ते त्या वासावरनं आयडेंटिफाय करतात कोणीतरी येतंय. जिवंत माणूस, व्यक्ती आहे का गाडी आहे हे त्यांना कळत नाही. जेव्हा ती गाडी जवळ येते, आता तुमचं समजा तुमच्याकडे एक 2 व्हीलर आहे, तुमच्या गल्लीत गेटाबाहेर गाडी लावली, कुठलं तरी कुत्रं येतं, शू करून जातं. ते शू करतं म्हणजे ते टॅग करतं ती गाडी, ही माझ्या एरियातली गाडी. ती गाडी तुम्ही तुमच्या गल्लीत 50 वेळा फिरवा, कुठलंही कुत्रं मागे लागत नाही. अच्छा. बाजूच्या गल्लीत जा, जसं गल्लीत एंटर कराल कुत्री दबा धरून बसतात आणि मागे लागतात, कारण त्यांच्या दृष्टीने सेंट आलंय, कुत्रं आलंय. आता हे वाक्य बोलायला खूप सोपं आहे की असं मी म्हणतो की 2 व्हीलर चालवत आहे, कुत्रं मागे लागलं, स्लो करा गाडी, ते कुत्रं उलटं फिरतं. प्रत्येकाला ही हिंमत होते असं नाही, चावलं तर काय, हा पण एक जे पॉइंट असतो त्यात. पण नॉर्मली आम्ही तेच करतो, गाडी स्लो करतो, 4 व्हीलर स्लो करतो, त्यांना आयडेंटिफाय होतं नाही कुत्रं नाही, निघून जातात ते परत. सो या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. दुसरं, जसं मी म्हटलं की जेव्हा एखाद्या पिल्लाला उडवलंय गाडीने, किंवा लहान मुलं कधी कधी खेळताना दगडच मारतील, शेपटीलाच मारतील, फिरवतील, सायकल अंगावर घालतील. सो
जेव्हा एखाद्या बाळाची आई स्वतःच्या बाळावरती अत्याचार होताना बघते, आई ती आई आहे शेवटी, ती अटॅक करणारच. हा पण आपल्याला भाग समजून घेणं तेवढंच गरजेचं होतं की आपल्याला ह्याच्यासाठी आम्ही खूप स्ट्रेस करतो की मुलांना शाळेमध्ये एक ॲनिमल रिलेटेड एक एज्युकेशन किंवा सेशन स्कूल्सनी ठेवणं गरजेचं आहे की प्राण्यांवर प्रेम कसं करावं किंवा डूज अँड डोंट स्पेशली, की तुम्ही कसं त्यांच्या सहवासामध्ये राहून व्यवस्थित राहू शकता. कारण एंड ऑफ द डे को एक्झिस्टन्स वरती सगळा खेळ आहे. बरोबर. तुम्ही आत्ता इथं राहताय, मे बी तुमच्या अगोदर ते कुत्रं इथं राहिलं होतं, म्हणजे आयडियली तुम्ही त्याच्या जागेत एन्क्रोचमेंट केलेली आहे, नॉट द अदर वे राऊंड. सो या सगळ्या गोष्टी एलिमिनेट होतात जेव्हा आपण पूर्ण नसबंदी किंवा त्यांचं स्टरलायझेशन प्रॉपर करून करतो. हा त्यातला मेजर सक्सेस आहे. पाळीव प्राणी आपण पाळतो लहानपणापासून घेऊन, चांगल्या ब्रीडची वगैरे असे घेऊन पाळतात, परंतु भटके प्राणी जेव्हा तुमच्याकडे येतात किंवा हे, तर त्याचं ॲडॉप्शनचं जे आहे तर ते अजून संकोच वाटतो की अरे भटकं कुत्रे, ह्याला कसं आपण दत्तक घ्यायचं, त्याला आपलं म्हणून सांभाळायचं, त्याला घरात स्थान द्यायचं आपल्या. तर ह्याच्याबद्दल काय नक्की ही संस्कृती वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? मी म्हणेन एक स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे प्राणीमध्ये. कुठली ब्रीड आहे? ब्रीड म्हणल्यानंतर माझं तेवढं औदा बडग्या मेरा काही. आणि ब्रीडचे प्राणी त्यांचं वय किती असलं तरी त्यांचा चान्स जास्त असतो अडॉप्ट व्हायचा. बरोबर. एकदा भटका कुत्रा मोठा झाला की त्याला कोणी नाही अडॉप्ट करायला नाही बघत. पिल्लं असताना जर अडॉप्ट झाले, कारण तेव्हा त्यांचं एज पण कमी, त्यांना ट्रेन करणं सोपं असतं आणि ते दिसायला पण जास्त जरा क्यूट असतात मोठ्या कुत्र्यांपेक्षा. तो तेव्हा चान्स असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच पुढे कठीण जातं अडॉप्ट होणं. आणि जसं सारंग म्हणाला, स्टेटस सिम्बल नक्कीच आहे की एक हस्की असला, सायबेरियन हस्की आणि एक भटका कुत्रा, यात तुमच्या स्टेटसला खूप फरक पडतो. म्हणजे त्याच्यात तुम्हाला आता तो हस्की कुत्रा म्हणून आवडलाय तर तुम्ही घ्या, कोणी त्याच्यात नाही म्हणत आहे, पण तुम्हाला तो स्टेटस सिम्बल म्हणून हवाय तर तुमचा पर्पजच वेगळा आहे, एक घरात प्राणी ठेवायचा. ज्यांना पाळीव प्राणी म्हणून हवाय, ज्याच्यावर प्रेम करायचंय, नाहीतर मला कंपनी म्हणून हवाय, ते भटका असू दे नाहीतर हस्की असू दे, त्यांना फरक हे करणार नाही की मला ब्रीड नाही, मला कुत्रा हवाय. हा, मग त्यांचे ऑफकोर्स बघतील की हा ट्रेंड आहे ना, अति अग्रेसिव्ह नाहीये ना, ते सगळ्यांचंच साहजिक आहे ते बघणं. पण ज्यांना स्टेटस म्हणून हवाय ते नाही कधी भटक्या यांच्याकडे बघत. तो एक मेजर प्रॉब्लेम आमच्याकडे पण अडॉप्शनला कठीण जातं, कारण एकतर एकदा कोणी घरी घेऊन गेलं प्राणी की ते परत कधी येत नाहीत. मग ते त्यांच्याकडे 10-15 वर्ष त्याचं आयुष्य जेवढं आहे ते तिथे जगतं. म्हणजे खरंच कितपत फरक असतो की देशी जातीचं कुत्रं आणि ब्रीडचं कुत्रं? खूप फरक असतो. म्हणजे इम्युनिटी खूप असते. म्हणजे ही आपली गावठी जी आहे ती रफ अँड टफ असतात. जर आता टेम्परेचर वाढलं, थंडी पडली, ब्रीड झाले आजारी, हे कायम होत राहतं. पण ह्यांना तुम्ही काही ऊन पाऊस वारा काही असं ह्यांना काहीही होत नाही. ओव्हर प्रोटेक्टेड मुलं असतात जी पेंडेमिक मध्ये पटकन बळी पडतात आणि जी स्पेसिफिक त्या पर्पज साठीच त्यांचं मीटिंग केलेलं आहे ना, एन्व्हायरमेंट तसं पाहिजे, ते घरात राहण्यासाठीच ते बिल्ट आहेत. म्हणजे उलट देशी कुत्री असतील तर जे पाळणार आहे त्याला कमीत कमी त्रास आहे. करेक्ट. असं बघितलं गेलं. मेंटेनन्स पण म्हटलं तर एकदम लो मेंटेनन्स ह्याचा असतो. त्याला खाण्याच्या सवयी वगैरे सुद्धा त्याच्या अगदी नाटकं नसतात. मेडिकलवर कमी खर्च, खाण्यापिण्यावर कमी खर्च, त्यांचा मेंटेनन्स खरंच कमी असतो. ब्रीड म्हणजे त्याला आंघोळ घालायला हवी, पेटकडे न्यायलाच हवं, त्यांना थोडी नखं वाढली की त्यांना ते इरिटेट होणार, केस वाढतात खूप त्यांचे. एक तर ओबेसिटी, लठ्ठपणा लॅब्स मध्ये तो भयंकर बघतो आम्ही की एवढं तुम्ही लाड करता पण तुमच्या अननोईंगली तुम्ही त्याच्यावरती अत्याचार करताय. नंतर आर्थरायटिसचे प्रॉब्लेम्स लॅब्राडॉर मध्ये जास्ती आमच्याकडे रिपोर्ट होतात की स्थूल आहे, कमी करा ना, 4-4 वेळा का खायला घालताय, जेवढं लागतंय तेवढंच लिमिटेड त्याला खायला मिळालं की त्याच्या डोक्यात की नंतर कधीच मिळणार नाही, ते खातात ते, त्यांना नाही ते पुढचा विचार करतायत की ओके आपल्याला दुपारी पण मिळणार आहे, संध्याकाळी पण मिळणार आहे आणि रात्री पण, ते खात राहणार जेवढं द्याल तुम्ही. आता आमच्याकडे सुद्धा ह्याच्यावरती एक मात करण्यासाठी म्हणून आम्ही ABC म्हणजे ॲनिमल बर्थ कंट्रोल स्टरलायझेशनचा जो प्रोग्राम रन करतो त्याच्यामध्ये एक आम्ही ट्विक असं केलं होतं की लोक नॉर्मली कॉन्टॅक्ट करतात की माझ्या गल्लीमध्ये कुत्रीनी किंवा मांजरीनी पिल्लं दिले, तुम्ही ते घेऊन जा. माझा काउंटर होतो आई कुठे, आई आहे तिथं, पहिले तुम्ही तिचं ऑपरेशन करून घ्या, म्हणजे तुमचा आयुष्यभराचा प्रश्न सुटला, तिला परत पिल्लं होणार नाही.
राईट. मग ती जी पिल्लं आहेत त्या पिल्लांचं ॲडॉप्शनला आम्ही मदत करतो. समजा नाही अनफॉर्च्युनेटली अडॉप्ट झाली, AWBI नॉर्म्स प्रमाणे 3 महिन्यानंतर त्यांची नसबंदी करू शकतो, पण आम्ही 6 महिने पकडतो की ऑर्गन्स सापडत नाहीत लवकर. ती 6 महिन्याची पिल्लं झाली की त्या पिल्लांचं ऑपरेशन आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करून देतो. अच्छा. मग लोकांना पण म्हणजे माझा फायदा काय आहे की समजा 1 कुत्री आणि 4 पिल्ले आहेत. आत्ता मी गावठी जर का असेल तर 1500 रुपये माफक चार्ज घेतो ऑपरेशनचा. 1500 मध्ये मला 5 ऑपरेशन करून मिळत आहेत. मग ते लोकांना हे होतं. फिमेल तुम्ही ऑपरेट करते, आई तिला पिल्लं होणार नाहीत, जी पिल्लं झालेली आहेत त्यांचं ऑपरेशन आम्ही करून देतोय. सो मेल असेल तर त्याच्यामुळे कोणाला पिल्लं होणार नाही, फिमेल असेल तर तिला पिल्लं होणार नाही. सो हा फुल प्रूफ प्लॅन होतो. त्याच्याबरोबर त्यांचं वॅक्सिनेशन पण आम्ही करून देतो. सो त्याच्यामुळे जे लहान पिल्लांमध्ये रोग असतात, नॉर्मल गॅस्ट्रो आपण खूप बघतो, डिस्टेंपर बघतो. 2022 मध्ये आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा मला आठवतंय असं लाईनीनी 16-17 पिल्लं गॅस्ट्रोनी होती तळेगावातलीच. जेव्हा आम्ही वॅक्सिनेशन आणि ऑपरेशनचं पूर्ण सेट केलं प्रोग्राम, 2023 मध्ये तळेगावातनं 0 गॅस्ट्रो केसेस होत्या. कारण जी पिल्लं जन्माला आलेली सगळ्यांचं वॅक्सिनेशन केलं होतं. आता जे येतात ते आयदर त्या आयांचं ऑपरेशन झालेलं नाहीये त्यामुळे वॅक्सिनेशन संबंध नाही, किंवा ते तळेगावातले नाहीये. सो हे फक्त गॅस्ट्रोचे. आणि हा थोडा वेळ गेला, आम्हाला 6-7 महिन्यानंतर त्याचा ऍक्च्युअल इम्पॅक्ट कामाचा आम्हाला दिसायला लागला. आजतागायत ते व्यवस्थित चालतं. आता हे जे आम्ही करतो की पिल्लांचं ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट करून देतो, ह्याच्यामुळे मग आम्हाला ॲडॉप्शनमध्ये फायदा होतो. नॉर्मल लोक विचारतात की आम्हाला मेल हवाय किंवा फिमेल आहे का. मी ॲडमिशनच्या वेळेस विचारत नाही मेल आहे का फिमेल आहे. ॲडॉप्शन एन्क्वायरीला मी सांगत नाही का, वॅक्सिनेशन आम्ही करून देतोय, ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट करून देतो, मग तुम्हाला अडचण काय. ह्याच्यामुळे मग बाहेरचे जे बाकी ॲडॉप्शन सेंटर्स आहेत पुण्यातले किंवा PCMC, त्यांचा थोडंसं रेट ॲडॉप्शनचा कमी झाला, आमचा वाढला. आत्तापर्यंत काहीतरी 160 का 165 ॲडॉप्शन्स आम्ही केले. आणि एकदा समजा तुम्ही आकांक्षाने ॲडॉप्ट केलेलेच आहेत पिल्लं, सो तेव्हा आम्ही फॉलोअप करायची गरज पडत नाही. कारण आम्हाला माहिती आहे 6 महिने झाले की ऑपरेशन फुकट होतं म्हणून लोक येत आहेत परत. आपोआप ते क्रॉस चेक होतं की पिल्लू दिलेलं व्यवस्थित आहे. सो ते फुलप्रूफ आमचा प्लॅन होतो. सो ह्याच्यामुळे आम्हाला फायदा नक्कीच झालेला आहे. पण ती जेवढ्या प्रमाणावरती तो लोकांना इम्पॅक्ट व्हायला पाहिजे किंवा जाणीव व्हायला पाहिजे ती अजूनही मिसिंग आहे. पण त्याच्यावर सध्या आम्ही पब्लिक अवेअरनेस कॅम्प्स रन करून प्रयत्न करतोय की ते पुश कसं करता येईल. आणि त्याला टाइम लागेल. ते जसं ते म्हणाले मगाशी की एक फिमेल वर्षातनं 2 ते 3 वेळा जन्म देऊ शकते. ते जेव्हा रेट कमी होतील त्याला बरीच वर्ष जातील नोटीस व्हायला की पॉप्युलेशन ऍक्च्युली कमी होत आहे, ऍक्सिडेंट्स कमी येत आहेत, केसेस कमी येत आहेत, रेबीज अटॅक कमी होत आहेत. ते वेळ लागतो त्याला कळून यायला. आता या क्षेत्रात काम करताना सर्वात मोठी आव्हानं कोणती आहेत? फंडिंगचं ट्रेजरर हा जास्ती डिटेल्स शेअर करेल. मी फंडिंगवरती आत्ता म्हणजे फायनान्शियल ॲस्पेक्टवर मी बोलणार नाही, श्रेयस बोलेल. त्यातला एक दुसरा मुद्दा हा राहतो की NGO ह्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत लोकांचे. एकतर ह्यांना वाटतं रोज आमच्याकडे ट्रेलरभर रोकडा येतोय रात्री, ते नसतं. फंडिंग काही येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही NGO चालवताय म्हणजे मी वाटेल ती केस आणली की तुम्ही घ्यायलाच पाहिजे, आमच्यावर बंधन नाही. NGO जी ट्रस्ट रजिस्टर केली आम्ही, त्या ट्रस्ट डीडमध्ये आम्ही हे पॉईंट टाकलेत म्हणजे फ्युचर विजन ठेवूनच की लोकांचं कसं ॲटिट्यूड वागणं असतं. ॲडमिशन करायची की नाही करायची हा फायनल कॉल सॅवोचा असेल, विच इज बोथ ऑफ अस. त्याच्यामुळे अनेकदा असं होतं, आम्ही लोणाळ्याला फिरायला गेलो, भुशी डॅमच्या इथं गेलो, तिथे एक पिल्लू होतं कुत्र्याचं, आम्ही घेऊन आलो, तुम्ही ॲडमिट करा. अरे बाबांनो, त्या पिल्लू एक होतं पण त्याची भावंड आणि आई तिकडे बसलेली होती, तुम्ही ऍक्च्युली रिलोकेट करताय. आणि जे खातंय पितंय पिल्लू, फिरतंय खेळतंय चांगलं, त्याला कुठला NGO ऍडमिट करेल? मी लोकांना प्रश्न विचारतो, तुम्हाला आता काही होत नाही, असंच तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणा मला काही होत नाही, मला ऍडमिट करतील का? फुकट की NGO म्हणल्यानंतर तुम्ही पैसे एक्सपेक्ट नाही करत, असं कसं चालेल? औषधं फुकट मिळत नाहीत, डॉक्टर फुकट मिळत नाहीत, जो स्टाफ आहे, जसं तुम्ही आम्ही नोकरी करतो पोटासाठी म्हणजे पगार, त्या स्टाफला पगार द्यावा लागतो, जागेचं भाडं आहे, लाईटचं बिल आहे, मेडिकलचा एक्सपेन्स आमचा मागच्या 4 वर्षाचा ॲव्हरेज 50,000 पर मंथ आहे.
शेवटचे 3 महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तो ऑलमोस्ट 1 ते 1.25 लाख रुपये मेडिकलचा खर्च गेलाय. कारण केसेस तेवढा वाढलेले आहेत, अच्छा. ऑपरेशन्स तेवढे वाढवलेत. आता ओके. रेस्क्यू केस पण वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टमुळे ऑपरेशन्सवर पण लोकांनी जास्ती फोकस केलाय. केलंय. सो तो खर्च आम्हाला कुठेतरी कॉम्पन्सेट करावा लागला. आता खिशातनं मी 50-60 हजार रुपये दर महिना खर्च करतोय, पण माझी स्वतःची मेडिकल कंडिशन असल्यामुळे मलाही थोडं लिमिटेड आता स्कोप राहतो की मी नक्कीच. नाही तेवढं इझिली करू शकत अफोर्ड. मग हा खर्च रिकव्हर कसा करायचा हा एक प्रश्न राहतो. आता फंडिंगवरनं श्रेयस शेअर करेल काय चॅलेंजेस येतात. फंडिंगचं मेन आम्हाला इश्यू होतो की आम्ही जस्ट कॉस्ट रिकव्हर करतो. आम्ही त्याच्यावर काहीच मार्जिन लावत नाही, काही प्रॉफिट चार्ज करत नाही. पण जे बाकीचे खर्च असतात, सपोज कोणती ABC सर्जरी आमच्याकडे रिपीट आली तर त्या रिपोर्टरकडनं आम्ही जास्त चार्ज नाही करू शकत, ते आम्हाला स्वतः खिशातनं भरावे लागतात. केअरटेकरचा जो पगार आहे, आमच्या कामासाठी आम्ही त्यांना हायर केलं त्यामुळे तो आमचा रिस्पॉन्सिबिलिटी झाली, ते आम्ही कोणाकडनं घेऊ नाही शकत. त्यांचं खाणं पिणं जे आहे सेंटरवरचं आमच्या प्राण्यांचं, ती आमची जबाबदारी आहे. केजेस बांधणं आमची जबाबदारी. फक्त त्यांना जे रिपोर्ट करायचे जे चार्जेस आहेत डॉक्टर घेणार आणि औषधं, तेवढं आम्ही फक्त रिपोर्टरकडनं घेतो. कारण ते आमचं एक बेसिक सर्व्हायव्हल कॉस्ट तरी आमची जाते की कोणती केस आली तर आमच्यामुळे त्याला काही कमी जास्त नको व्हायला, की आमच्याकडे फंडिंग नाही म्हणून त्याचा जीव खतऱ्यात नको जायला. ते आमचं एक बेसिक एक्सपेक्टेशन असतं. हे करून सुद्धा NGO आणि चॅरिटेबल याच्यात खूप मोठा फरक आहे. आम्ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, एक संस्था जी गव्हर्नमेंटची नाही आहे फक्त, आणि खरं सांगितलं गेलं तर एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पण बांधन नसतं तुम्हाला ऍडमिट करायला. त्यांच्याकडे जर बेड नसेल, डॉक्टर नसेल तर ते करणार काय तुमचं. तसंच जे लोकांचं एक डिल्युशन आहे की मला हे बघून त्रास होतोय ना तर माझा त्रास यांनी सॉल्व्ह करावा, ते नाही होऊ शकत. अनफॉर्च्युनेटली ते नाही होऊ शकत. आणि ठीक आहे, इट इज अनफॉर्च्युनेट, पण तेवढी मग तुम्हाला ती मॅच्युरिटी असायला हवी की जर नाही होऊ शकत आहे तर आय शुड जस्ट मूव्ह ऑन फ्रॉम दिस. नाहीतर मग मी स्वतः काहीतरी हातपाय मारून दुसऱ्या NGO मध्ये जावं. कारण आमच्याकडे आता लिगल केसेस सुरू आहेत. आजूबाजूच्या रेसिडेन्सेसला जे त्रास होतो त्याच्या लिगल केसेस सुरू आहेत. त्याच्यावर आमचा बराच खर्च होतो, लॉयर्सचा वगैरे. दुसरं इन्कम टॅक्स NGO असल्यामुळे डोक्यावर बसलेलंच असतं की तुमचं जे फंडिंग येतंय ते तुम्ही जस्टिफाय करा. आम्हाला तुम्ही का आम्ही तुमच्यावर टॅक्स न लावावा, हे बेसिकली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा प्रश्न असतो. ते आम्हाला दरवर्षी त्यांच्याशी जाऊन ते बॅटल आउट करायला होते की पहिल्या वर्षापासून इन्कम टॅक्स नोटीस येतेच की प्रूफ की यू आर अ जेन्युइन NGO. आणि ते त्यांना किती तुम्ही रिप्लाय केला तरी NGO म्हटलं की ते खूप थंड चालतात. जसं अंबानीला केस आली तर ती पटापट सॉल्व्ह होईल कारण त्यांना तिथनं रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. इथे जेव्हा तुम्ही एव्हिडन्स देता तेव्हा ती काही जास्त थंड पडते कारण त्यांना माहिती आता एव्हिडन्स तर मिळाला, आपली काही रिकव्हरी नाहीये. सो आता हे थंड नुसतं पोस्टपोन, तारीख पे तारीख टाईप ते नुसतं पोस्टपोन होत राहतं. या सगळ्यामध्ये आम्ही जर सगळं खिशातनं टाकलं तर हा NGO 6 ते 7 महिन्यात बंद होईल. कारण माझे रिसोर्सेस लिमिटेड, सारंगचे रिसोर्सेस लिमिटेड. जर सगळंच आम्ही स्वतःच्या खिशातनं तर याचं लॉंग टर्म काही विजन नाही. कारण आमचे पैसे संपले किंवा NGO थांबला. कारण कोणताच केअरटेकर घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी बाजण्याचा प्रकार आहे. एक्झॅक्टली. पण तो लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचं त्याचं हे असतं की आम्ही आणि चार्जेस वाढवत नाही कारण मग नाहीतर ते रिपोर्टर्ससाठी अनफेअर होतं. मग ते आम्ही प्रॉफिट काढल्यासारखं. जसे बाकी NGO एक ABC साठी जास्त चार्ज करतही असतील, ते आम्ही अजूनही पहिल्या 2021 पासून 26 पर्यंत एकच चार्ज ठेवलेला आहे. काही त्याच्यात इन्क्रीज केलं नाही, ना डॉक्टरने इन्क्रीज केलंय, ना केअरटेकर्सनी काही जास्त डिमांड केलेलं आहे. सो आतापर्यंत जे चाललंय ते स्मूथली चाललंय, बट यांच्या खिशांना खूप पैसे गेलेले आहेत आउट ऑफ पॉकेट. एक हा पण फॅक्ट आहे त्याच्यात की सॅवो आणि बाकी NGOज मध्ये मेन फरक काय आहे. ऑलमोस्ट सगळ्या NGOज किंवा क्लिनिक्स जे आहेत प्रायव्हेटली जे करतात, एखादं कॅट डॉग ट्रीटमेंटला आलंय, 4 दिवस त्याला ऍडमिशन लागणार आहे, तर 4 दिवस हॉस्पिटलचं ठेवायचे फक्त 400 आणि 500 रुपये डेली चार्जेस हॉस्टेलिंग चार्जेस. सॅवो मध्ये ती कन्सेप्ट नाही. इररिस्पेक्टिव्ह किती का वेळ लागेल. म्हणजे आमच्याकडे 3 असे केसेस आहेत. एक सिम्बा त्याचं नाव आहे, पॅरालिसिस डॉग आहे, 4.5 वर्ष आमच्याकडे, म्हणजे डे 1 पासून आमच्याकडे आहे. 500 रुपये देऊन रिपोर्टरने ऍडमिट केलं होतं. त्याच 500 रुपयावर तो अजूनही आणि लाईफ लॉंग राहणार आहे. त्याचा रोजचा मेंटेनन्सचा काही आम्ही 1 रुपया घेत नाही. बाकी 2 केसेस PCMC मधनं आल्या आहेत. त्यांचं नाव चंगू मंगू ठेवले. बहिणी आहेत, टिक फिवरमुळे पाय असे झालेत त्यांचे, हाडं मोल्ड झाले, ते उभं राहू शकत नाही.
1600 रुपये देऊन दोघींना ऍडमिट केलं होतं. त्यात 1600वर त्या 3.5 वर्ष आहेत आणि पुढेही राहणार आहेत. त्यामुळे कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट सॅवोमध्ये इतकी लो आहे, त्याच्यामुळे बाकी एनजीओज कडनं इथं रिडिरेक्ट होतात. पण ऍट द सेम टाइम आमचा पण मग तो ट्रीटमेंटचा कॉस्ट वाढतो. हे लोकांनी थोडंसं माइंडसेट चेंज करणं तेवढ्यासाठी गरजेचं आहे. आणि आता यात एक असं होऊ शकतं की आम्ही रेस्क्यू, रिकवर, रिलीज करतो. हे अशा 3 केस आहेत, त्या रिलीज कधीच होऊ शकत नाही, कारण रिलीज म्हणजे त्यांना ते बेसिकली सर्वाइव्हच होणार नाही. मारल्यासारखं, ते सर्वाइव्हच करू नाही शकत. मागचे 2 पाय नाहीत आणि या ज्या आहेत ते तर चालू पण नाही, हलू पण नाही शकत. सो त्यांना रिलीज कुठे करणार? बरोबर. जेव्हा रिकव्हरीज पूर्ण होत नाही तेव्हा रिलीजचा संबंध फिट असेल कुठलाही प्राणी तरच तो सर्व्हाइव्ह करू शकतो. फिट नसेल तर तो फिजिओथेरपी आम्ही सुरू ठेवतो, इन्फ्रारेड लाईट वगैरे. त्याला सोडणं, राम भरोसे सोडणं हे काही आणि करणार काय? करणार काय? एक जीव जो असाच नुसता पडून आहे तो कसं सर्व्हाइव्ह करणार बाहेर? शक्यच नाही होत. ते सॅवोच्या कामामध्ये स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका कशी महत्वाची ठरते? खूप मोठा सिंहाचा वाटा होऊ शकेल. जे आम्ही म्हणतो की व्हॉलंटियर्स जे आम्हाला लागतात. आता आमच्या दृष्टीने जसं आज रविवारी दर रविवारी आमच्याकडे स्टरलायझेशन होतात. आज 23 ऑपरेशन चालू आहेत आता सेंटरला. सो मग ऑपरेशन करत असताना आमचे 4ही केअरटेकर आता अॅनेस्थेशिया किंवा ओटी बिझी आहेत. मग बाकी जे सेंटर मधलं काम राहतं की डॉग्सचे फीडिंग किंवा कॅटची फीडिंगची भांडी, पाण्याची भांडी ही रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ धुवावी लागतात. आम्ही धुतो म्हणजे ऍटलिस्ट आम्ही. ते वॉशिंग पेंडिंग राहतं किंवा मग त्यांनी शिशू केली असेल ते मॉप करून घेणं, क्लीन करणं. ह्या सगळ्या गोष्टींना व्हॉलंटियर फिजिकल मदत खूप महत्वाची. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा अनेक कॉलेजेस, आता इथलं PCCOE कॉलेज आहे, त्यांचं आय थिंक 16-17 व्हिजिट झालेत आमच्याकडे. आमचा एक सिम्पल फंड आहे, व्हॉलंटिअरिंग ह्या शब्दातच सगळं आलं की ते हार्ड अँड फास्ट तुम्ही टाइम बाउंड नाही मी डिफाईन करू शकतो की या वेळेत ते या वेळेतच तुम्ही यायचं नाही. इंटर्न तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही येत आहे, तुमच्या सोयीप्रमाणेच या. फक्त हे आमचे वर्किंग आहेत, ह्याच्यात कधीही या. मी आणि कायम लोकांना प्रोत्साहन देतो की येणार असाल 10 to 4 जे व्हिजिटिंग आर आहेत डेली, न कळवता या. एवढं फक्त आम्हाला रिक्वेस्ट राहते आमची. का? समजा तुम्ही म्हणलात की मी उद्या अमुक अमुक वेळेला येतोय, पॉसिबिलिटी आहे की मी तेवढ्या टी हे चला रे साफ करून घरी कोणी जेव्हा तुम्ही न कळवता येता तेव्हा तुम्हाला ग्राउंड रियालिटी काय आहे तुम्ही स्वतः डोळ्याने बघू शकता. स्वच्छ म्हणून साफ ठेवतायत, इन जनरल साफ. सरप्राईज व्हिजिट असली की अचानक जे आहे वस्तुस्थिती ती दिसणार. आणि हेच मी कायम सजेस्ट करतो की या, न कळवता या. दुसरी गोष्ट, खऱ्या अर्थाने अतिथी म्हणतात, तिथी न देता येणार. ते अतिथी देवो भव, या तुम्ही पण अशा पद्धतीने या. बाकी कुठल्याही एनजीओ मध्ये तुम्हाला मेन रेस्क्यूचा एरिया जो असतो तिथं एंट्री पण अलाउड नसते. इथं गेट उघडून आत या, ओटी पर्यंत फिरा, काय फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे काढा, कुठे पोस्ट करायचे करा, नो रिस्ट्रिक्शन. अत्यंत पारदर्शक पद्धतीने कार्यक्रम चालू आहे. तिथे रिस्क पण कमी आहे, कारण ज्या केजेस आहेत त्याच्यावर ग्रिल प्रॉपर आहे, त्यामुळे ते चुकून हात आत घातलाय कुठे चावलाय वगैरे तो पण काही प्रश्न नाही. आम्ही केजेस अशा प्रकारे फॅब्रिकेट करून घेतलेत की फक्त केअरटेकरनी बोल्ट लावायचा विसरला तरच ते कुत्रं किंवा मांजर बाहेर पडेल. वरून खालून सगळीकडनं फुल पॅक. सगळे कॅट डॉग सेंटरचे फुल्ली वॅक्सिनेटेड, रेबीज वॅक्सिनेशन, ट्रायकॅट किंवा 9-in-1 सगळं त्यांचं झालेलं आहे. सो ती पण सेफ्टी केली जाते. आम्ही व्हॉलंटियर्सला जेव्हा बोलवतो इनिशियली ते 5-6 वेळा जेव्हा येतात त्यांना इन अँड आउट कळतं की रेस्क्यू कसं काम करतं किंवा काय काय बघावं लागतात गोष्टी. मग जसं आम्हाला वाटलं की बाबा हा एखादा मुलगा किंवा मुलगी आहे की त्याला जास्ती इंटरेस्ट दिसतोय किंवा ही ऑर शी इज विलिंग टू डू मोर वर्क, मग त्या केसमध्ये आम्ही त्यांना बेसिक फर्स्ट एड कसं तो आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरू करतो. मग ते ट्रेनिंग दिल्यानंतर रस्त्याने येता आता दिसले एखादी केस किरकोळ असेल, मग फोन करतात, मी सांगतो हे असं असं कर. ऑन द स्पॉट ट्रीटमेंट झाली, त्या प्राण्याचा जीव वाचला, त्याला एक काम केल्याचं किंवा मी मदत केल्याचं त्याला एक जो आनंद मिळतो प्राइसलेस आहे. सो हे आम्ही ट्रीटमेंटचं ट्रेनिंग देऊ शकतो. किंवा मग संडेला जेव्हा आम्ही म्हणतो की मॅक्झिमम व्हॉलंटिअरिंग संडेला लागतं सर्जरीजमुळे, मग तेव्हा डिरेक्टली डॉक्टरांबरोबर इंटरॅक्शन पण आम्ही करून देतो की तुमच्या काही शंका असतील, गेट इट फ्रॉम द हॉर्सेस माउथ जे आपण म्हणतो, डॉक्टर त्यांना गाईड करतात. किंवा मग एखाद्याला मेडिकल क्षेत्रामध्ये काही करायचं असेल मग ते गायडन्स त्यांना देऊ शकतो आपण. जेव्हा
व्हॉलेंटियर्स वाढतात, ऑटोमॅटिकली इट हेल्प्स टू हॅव पब्लिक रीच. मग तुमचे माउथ पब्लिसिटी होते, लोकांपर्यंत सॅवोबद्दल करतात. किंवा हो. ॲनिमल व्हॉलेंटियर्सबद्दल माहिती राहते. त्यामुळे टाइम इज क्रिटिकल इन ट्रीटमेंट. त्याच्यामुळे राईट टाइम राईट ट्रीटमेंट सेव्स लाईफ. बरोबर. सो जे मी कायम म्हणतो की तुम्हाला मदत करायची नाहीये ना, ठीक आहे, ॲटलिस्ट हानी करू नका. हम्म. जो करतोय त्याला ऑब्जेक्ट करू नका. तो बिचारा त्याच्या खिशातनं खर्च करून करतोय, खायला घालतोय, तुम्हाला त्रास होत नाही ना, देऊचू नका त्यांना उगीच. सो हे डिस्टिंग्विश करणं गरजेचं राहतं. आता एक उत्सुकता म्हणून विचारतो की हे जे स्वयंसेवकांचं प्रमाण काय असतं, म्हणजे आता आपल्या संस्थेत रेग्युलर काम करणारे स्वयंसेवक किती आहेत, सभासद किती आहेत, किंवा आणि असे आयत्या वेळेला स्वयंस्फूर्तीने तात्पुरत्या काळासाठी येणारे स्वयंसेवक किती? सो आता NGO रजिस्टर करायला बेसिक प्रेसिडेंट, ट्रेझरर, सेक्रेटरी आणि एक ट्रस्टी लागतो. हे 4 परमनंट मेंबर्स आहेत आमचे. ह्याच्या व्यतिरिक्त सॅवो नावाने आमचा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे जो प्युअरली रेस्क्यू किंवा सेंटर रिलेटेड. त्यात गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे मेसेजेस अलाउडच नाही. रेस्क्यू केस रिपोर्ट करा किंवा आम्ही ट्रीटमेंटची अपडेट देतोय किंवा तुमच्या डोळ्यात काही केस आली, ह्याला काय ट्रीटमेंट करायची त्याची माहिती आम्ही ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करतो. तिथून तो 60-70 लोकांचा ग्रुप आहे. त्यातले आय वुड से 50-60% तळेगावातले, बाकीचे बाहेरचे परदेशातले पण आहेत त्याच्यात. अच्छा. हो. सो मग ते व्हर्च्युअली मदत करतात किंवा कधी कधी फंडिंग लागतं. एखादं आता बिल मेडिकलचं खूप थकलंय, तो म्हणला की नाही औषधच देत नाही, पहिलं क्लिअर करा, मग पटकन ते आर्थिक मदत करू शकतात बाहेरनं. ही एक मदत होते. जे तळेगावात असतील, आता जसं मी म्हणलं की संडेला मॅक्झिमम मदत लागते, तर मग कधीतरी आम्ही पोस्ट करतो. मग 1-2 जण जे काही वेळ असेल त्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे येतात, फुल ना फुलाची पाकळी मदत करतात, निघून जातात. चांगलं उदाहरण मी मगाशी म्हणलो, PCCOची पोरं 5-6 वेळा ती व्हॉलंटिअरिंगसाठी स्पेशली येऊन जातात. मग मध्ये त्यांचे प्रोजेक्ट्स होते तेव्हा 10-12 वेळा तो ग्रुप येऊन गेला. ताथोडेमध्ये फुजित्सू कंपनी जी आहे त्यांचं CSR अंडर दर महिन्याला एक व्हिजिट सेंटरला होते. मग ते श्रमदान करतात. आमचे पिंजरे घासून रेड ऑक्साईड लावणं, कलर करणे, ऑपरेशनला मॉप्स लागतात ते बनवणे, गवत काढणे, वृक्षारोपण, मग झाडांना आळी करून घेणे किंवा कुत्र्यांची भांडी घासणे, हे सगळ्या गोष्टी ते करतात. तो आम्हाला भरपूर मोठा त्याचा एक फिजिकली सपोर्ट मिळतो. म्हणजे आमच्या लोकांना थोडासा आराम तेव्हा मिळू शकतो. सो हे सगळं होतात गोष्टी. आता एक कुठलंही काम करत असताना अशा काही घटना असतात की ज्या अविस्मरणीय असतात, संस्मरणीय म्हणता येईल. तर असे तुम्ही कायमस्वरूपी त्या कधीच विसरू शकत नाही अशा काही घटना असतात, अशा काही घटना तुम्ही सांगू शकाल का? एक खूप चांगलं म्हणजे आमची आत्तापर्यंतची मेजर सक्सेस स्टोरी होती. कुत्रा होता, त्याचं नाव फायटर ठेवलं होतं आम्ही. अंबी रोडला एक सोसायटी, नाव आत्ता लक्षात नाही माझ्या, तिथून एक डॉग रिपोर्ट झाला होता. ॲक्सिडेंट केस होती. जसं सिम्बा आहे तसंच मागचे दोन्ही पाय पॅरलाइज झाले होते, पूर्ण गेले, संपले होते. तो साधारण वर्षभर आमच्याकडे होता. तेव्हा त्याचं रोज फिजिओथेरपी, मग त्याला कॅल्शियम सप्लिमेंट द्या, मग त्याला लिटरली आम्ही असं मागणं धरायचो, सपोर्ट देऊन ढकलायचो की चाल बाबा, करत 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 केलं. आणि एक दिवस तो पठ्ठा 4ही पायावरती हळूहळू हळूहळू डुगडुग गाडी करत सेंटरवर फिरला बिरला, पळायला नाही लागला पण चालू लागला. इंडिपेंडेंटली त्यांनी मुवमेंट केली. मग म्हणलं की ठीक आहे, आता त्यांनी ऑलमोस्ट वर्षभर कन्फाइनमेंट मध्ये घालवले, आता आपण त्याला रिलीज करू शकतो. सो त्या एरियामध्ये आम्ही त्याला रिलीज केलं ऑलमोस्ट वर्षानंतर. छान होता. तिकडचं आमच्या ग्रुपमधली एक मेंबर आहे, तिच्याच घरासमोर आयुष पार्क बिल्डिंगचं नाव द्या. सो ती लक्ष ठेवून होती, पण वन फाईन डे एकदम तिचा फोन आला, यार सारंग फायटर गेला. मग मी तिथं पहिले कामं सोडून बघायला गेलो. तो बिचारायला कुठल्या तरी एका दुसऱ्या कुत्र्यानी अटॅक केला होता, चावलं होतं. इथं त्याला जखम झाली होती, आळ्या झाल्या, लोकांनी कोणीही लक्ष दिलं नाही आणि तो बिचारा गेला. त्याचं अख्खं कवटी दिसत होती, सगळं खाऊन टाकलं होतं आळ्या. म्हणजे इतकं मला
मी म्हणतो की या क्षेत्रात काम करताना इमोशन्स अटॅचमेंट गेटाच्या बाहेर ठेवून यावं लागतं, कारण एखादी केस रिकव्हर नाही होते मला दिसतंय डोळ्यांनी, इमोशन्स पायी मी त्याला त्रास देणार नाही. मग ह्युमन वेनी युथनाइज करणं, जे आम्ही रजिस्टर्ड एनजीओ म्हणून अधिकार आहे, डॉक्टरच्या कन्फर्मेशन नंतर ते करायचा कॉल घेणं सुद्धा हिंमत लागते. सो ते जरी मी म्हणत असेल तरी फायटरला तेव्हा त्या परिस्थितीत बघून मी ढसाढसा रडलोय की इतकं मला ते हर्ट झाली ती गोष्ट. वर्षभरात प्रचंड अटॅचमेंट आणि सक्सेस नाव ज्याप्रमाणे फायटर म्हणून त्याला नाव ठेवलं की तो सगळ्यांनी होप सोडले की नाही, डॉक्टर पण म्हणले तर याला पुट डाऊन करा, पण जिद्दीने ज्या जिद्दीने तो आला ते तुमच्या जिद्दीला सलाम आणि ते फायटरच्या जिद्दीला सलाम. त्यांनी गिव्हअप केल्याने मग आम्ही पण प्रयत्न वाटलंच नव्हतं की तो परत उभा पण त्याचा शेवट अशा पद्धतीने व्हावा हे खरोखरच क्लेशदायक आहे. खूप हर्ट झालं होतं त्या गोष्टी. संस्थेच्या प्रवासात आतापर्यंतचे कोणते टप्पे आणि यश तुम्हाला असं महत्वाचे वाटतं? सर्वात पहिले म्हणजे जी आत्ताची आमची टीम आहे एक्झिस्टिंग, केअरटेकर्स, डॉक्टर, म्हणजे तो स्टाफ पूर्ण, आमची जी कोर टीम आहे, ट्रेजरर म्हणजे ट्रस्टी, सेक्रेटरी वगैरे सगळे, तो एक बिगेस्ट काय म्हणू आपण गोल्डन मोमेंट होता की एवढं चांगलं टीम आणि लोक आम्हाला मिळत गेली. एक माइलस्टोन हा होता की आम्ही 29 जानेवारी 2022 पासनं स्टरलायझेशन सुरू केले. हळूहळू स्पीड पिकअप करत गेलो आम्ही. 2023 मध्ये जे ऑपरेशन झाले त्याच्यावर आम्ही पुढचा एक गोल ठेवला होता. आता लास्ट जो आमचा गोल होता 2024 मध्ये आय थिंक आम्ही 700-800 काहीतरी ऑपरेशन्स केले होते. मी असंच मनात ठेवलं यार 25 मध्ये आपण 1000चा टप्पा क्रॉस करायला पाहिजे. टचवूड 31 डिसेंबर 2025 ला आमचा शेवटचा ड्राईव्ह होता. टोटल 1002 ऑपरेशन्स आमचे नसबंदीचे कम्प्लीट झाले. तो एक मोठा बिग स्टेप होती. त्याच्यानंतर जुनं सेंटर जे होतं 2800 स्क्वेअर फूटमध्ये पूर्ण सेटअप होतं. त्याच्यातनं 8500 स्क्वेअर फीटचं सेटअप म्हणजे ते एक अपस्किल केली. ऑपरेशन थिएटर आम्हाला आधी नावापुरतं होतं, म्हणजे काय एक हाफ ब्रिक वॉल होती एल शेप मध्ये ओपन सगळी, याला ऑपरेशन थिएटर म्हणायचं. म्हणून त्याला ऑपरेशन थिएटर म्हणायचं. घरातलं एक टेबल होतं लोखंडी, ते आम्ही ओटी टेबल म्हणून वापरलं. तिथून ते आता 10x12चा कंटेनर डेडिकेटेड फॉर ऑपरेशन थिएटर, 2 ऑपरेशन टेबल्स, ऑपरेशन लॅम्प्स विथ AC, CCTV मॉनिटरिंग आणि त्याला लागणारी साहित्य इन्क्लुडिंग कॉटरी मशीन. हे क्लोज्ड असल्यामुळे रेग्युलरली फ्युमिगेशन, हायजीन प्रॉपर म्हणावं तसं आता मेंटेन होतं. सो तो एक अचिव्हमेंट झाला. अलीकडेच आम्हाला एक 2-3 महिन्यापूर्वी एक जण आहे की त्याचं नाव त्यांनीच डिस्क्लोज करायचं नाही स्ट्रिक्टली सांगितलंय, त्यांनी तो AC आम्हाला एक नवाकोराव OT साठी डोनेट केला. त्यांनीच आत्ता आम्हाला ॲम्ब्युलन्स पण एक डोनेट केली. त्याच्यामुळे मेन टाइम फॅक्टर जो होता तो आमचा खूप सेव्ह झाला. की केस रिपोर्ट झाली की आम्हाला रिक्षावाल्याला फोन करा, मग तो येणार, मग आम्ही जाणार, मग ट्रीटमेंट करणार. आता ॲम्ब्युलन्स स्टार्ट मारली की लगेच स्वतःचं व्हेकल असल्याचा फायदा. कपॅसिटी पण मॅक्सिमम 2 कुत्रे आता 8 कुत्रे एकत्र आणू शकतो किंवा 20 मांजरं एकत्र आणू शकतो. सो त्याच्यामुळेच आता आम्ही दुसरा एक ॲडव्हान्टेज हा झाला किंवा माइलस्टोन झाला की इतके दिवस तळेगाव किंवा पुणे डिस्ट्रिक्टमध्ये जे करायचो, आता मग अहिल्यानगरमधनंही आमच्याकडे दर आठवड्याला ॲम्ब्युलन्स जाते. 4 डॉग्स किंवा कॅट्स ऑपरेशनसाठी येतात, जे स्टरलायझेशन किंवा ट्युमर सर्जरी असेल, ॲम्प्युटेशन असेल, तिकडं 12 वाजलेले आहेत सगळे मेडिकल वेट रिलेटेड. त्याच्यामुळे मग आम्हाला अप्रोच केलं होतं तिकडच्या एका ग्रुपनी, व्हॉलंटियर्स आहेत, मग त्यांच्याबरोबर वर्कआउट केलं आम्ही ते. आणि मग आता दर शुक्रवारी ॲम्ब्युलन्स जाते, इथनं ऑपरेटेड डॉग्स रिलीज पुढची बॅच घेऊन येते. सो ते झालं. बारामती, मुंबई, पुणे सगळीकडनं आता येतात. परवाच अहिल्यानगरची पोस्ट बघून नाशिकमधनं पण आम्हाला परत अप्रोच केलं. त्या व्यक्तीने ऑलरेडी 2 कॅट्स ऑपरेट करून घेतल्या होत्या सेंटरमधनं तळेगावला येऊन. त्यांनी विचारलं मग आता तुम्ही अहिल्यानगरला जाऊ शकता, मग आमच्याकडे काय येऊ शकत. सो मग आता सध्या आम्ही तेच डिस्कशन फेजमध्ये आहोत की आठवड्यातून एकदा तिकडे ॲम्ब्युलन्स पाठवायची, इथं घेऊन यायचं. म्हणजे ते एक आम्हाला टायअप आमचं आता एक्सपॅन्शन आम्ही सुरू केलं. आता मी 12 डिसेंबर 2025ला
नोकरी करत होतो तुम्ही रिझाईन केलं. सो आता त्याच्यामुळे मला बराच वेळ मिळतो फोकस करायला आणि सॅवोला एक्सपॅन्ड करायला मदत मिळते त्याच्यातनं. आता हे सॅवो संस्थेचं पुढचे काही नवीन उपक्रम किंवा काय विजन असणार आहे पुढच्या काळासाठी? एकतर आमचं AWBI रेकग्निशन सध्या होल्डवर होतं, कारण बरेच मध्ये बाकीच्या गोष्टी प्रायोरिटीवरती आम्ही केल्या. AWBI रेकग्निशन एकदा झालं की मग आम्हाला प्रॉपर टेंडर्स जे आता घेतात नसबंदीचे, सो ते एक आमचं टार्गेट आहे. आत्ता वडगाव नगर परिषदकडनंही आम्हाला काम मिळालेलं आहे. देवरोड ऑर्डिनन्स फॅक्टरीचं वर्क ऑर्डर सुरू आहे. त्यांचं आर्मी हेडक्वार्टर्सचं आता वर्क ऑर्डर उद्या आता आम्ही भेटायला चाललो आहे, ती आठवड्यापासून सुरू होणार आहे. सो मॅक्झिमम स्टरलायझेशन, इफ नॉट 100%, मॅक्झिमम स्टरलायझेशन हा मेन गोल आहे. अजून एक ॲम्ब्युलन्स आम्हाला आम्ही स्पॉन्सरशिप शोधतोय त्याच्यासाठी, की जेणेकरून मल्टिपल केसेस असतील तेव्हा आम्हाला 2 रिस्पॉन्स टीम बनवून ती तिकडे पाठवता येईल. अहिल्यानगरमध्ये ऑलमोस्ट आमचं डिस्कशन त्या पॉझिटिव्ह ह्याच्यावर आहे की मे बी काही महिन्यामध्ये सॅवो 2.0 तिकडं पूर्ण सुरू करणार आम्ही. ते झाल्यानंतर मग लोणावळा किंवा इकडच्या ह्याच्यातले सुद्धा आहेत की आता ॲडिशनल कलेक्टर जे आहेत, सो त्यांच्याबरोबर सुद्धा आमचं आता काम कोऑर्डिनेट करतोय. लोणावळामध्ये त्यांना ABC ड्राईव्ह हे करायचं आहे. वडगावच्या नसबंदीच्या टेंडरसाठी ॲडिशनल कमिशनर पुण्याच्या ज्या आहेत त्या आत्ता 5 दिवसापूर्वी सेंटरला व्हिजिट करून गेल्या. महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरी त्यांचा व्हिडिओ कॉल जो असतो 80-90 स्टेक होल्डर होते, त्यात मग आम्हाला ॲड केलं होतं. त्यांनी पूर्ण सेंटर व्हिडिओवर दाखवा सांगितलं. सो मग ते इम्प्रेस झाल्या की ज्या प्रकारे आमचं सेटअप आहे किंवा गॅप्स ठेवल्या आहेत. कुत्री आनंदात दिसली सगळी, ऑपरेशन थिएटर व्यवस्थित दिसलं. सो मग ते त्यांच्याबरोबर पण आता गव्हर्नमेंटची पण कामं फोकस आहे. पण एक मेन आमचा थंब रूल राहणार आहे की नो करप्शन. जे आहे तेवढंच होणार, बिली कमी नाही जास्ती नाही. कारण ह्याच्यामुळे खूपदा अप्रोच केला होता पण आम्ही ते नाही म्हणून 50 कुत्रे ऑपरेट केले तर पेपरवर 50च दिसतात. म्हणजे 80 कुत्र्यांचं बिल द्या, नाही न केलेलं ठेवू नाही. सो ते आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो. त्याच्यामुळे मेन नटशेल मध्ये फोकस म्हटलं तर आता फ्युचरचं एक्सपान्शन अँड ABC सर्जरी मॅक्झिमम जग करता येते. आपले जे प्रेक्षक आहेत हे सगळं पाहतायत, त्यांना भटक्या प्राण्यांविषयी संवेदनशील राहण्यासाठी आपण काय संदेश द्याल? एकतर जे आपण म्हणतो की मला जर का काही समाजात बदल अपेक्षित आहे किंवा बदल व्हावा इच्छा आहे, बाजूच्या घरून कधी करू नये, स्वतःच्या घरून सुरुवात करावी. सो आपल्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांना आपणच जर का प्राण्यांबद्दल संवेदना ठेवायची किंवा एक सॉफ्ट कॉर्नर ठेवायला पाहिजे की त्यांनाही काही इमोशन्स अटॅचमेंट आहे, त्यांनाही पेन होतो. हे जर का आपण लहान मुलांना पहिल्यापासून एज्युकेट केलं, फरक पडतो. इथं व्हिडिओज दाखवतात मुलांवरती कुत्री अटॅक करतायत रोज. इथं आम्ही रोज बघतोय लहान लहान मुलं कुत्र्यांना मिठ्या मारून बसतात. सो कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स होतात. हाऊ यू प्रेझेंट द स्टोरी. करेक्ट. सो मग आपण जसं मी मगाशी पण म्हणलं की तुम्हाला मदत करता येत नसेल तर इजा करू नका. एवढं जरी केलं ना तरी त्या प्राण्यांसाठी खूप मोठी मदत होते आणि आमच्यासारख्या लोकांना पण त्याचा फायदा होतो. आपापल्या गल्लीमध्ये जरी लोकांनी पुढाकार घेऊन, आम्ही असं म्हणत नाही अख्ख्या तळेगावातली कुत्री एका व्यक्तीने हँडल नाही. माझ्या गल्लीत 4 कुत्रे आहेत, किमान मी त्या 4 कुत्र्यांचं देखभाल बघू शकतो. काही नाही तरी वर आजारी पडलं तर 4 कुत्र्यांचा रिपोर्ट मी NGOला किंवा डॉक्टरांना सांगू शकतो, त्याला ट्रीटमेंट उपलब्ध करून द्या. एवढं केलं तरी खूप सारी मदत होऊ शकते याच्यामध्ये. तर शहरातील लोकांसाठी, विशेषतः शहरामध्ये हा खूप मोठा विषय असतो. कारण आता आम्ही सुद्धा ॲज अ मीडिया हाऊस अनेक व्हिडिओज आम्ही देत असतो, अनेक विषय मांडत असतो. महापालिका सभागृहात ते विषय गाजतात. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल की एखादा जखमी किंवा आजारी भटका प्राणी दिसल्यास लोकांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, दोन्ही? सर्वात पहिले जेव्हा मगाशी आपण जसं पॉईंट बोललो की ॲनिमल रेस्क्यू नियर मी हे कायम सर्च करावं. तुम्ही कुठेतरी रस्त्याने जाताय, कुत्रं दिसलं, फोन केला, ते करू नका. जाता जाता दिसलं म्हणजे तिथे, कारण तिथं आम्ही आमचा वेळ घालून जाणार, तोवर ते कुत्रं रिलोकेट झालेलं असतं किंवा अजून कोणीतरी त्या कुत्र्याला रिपोर्ट केलं असतं, दुसरी टीम येऊन त्याला घेऊन गेलेली असते. मग सगळ्यांचा वेळ वाया जातो. जर का तुम्हाला केस दिसली,
5 मिनिटं का होईना थांबा, फोटो काढा, व्हिडिओ काढा, आजूबाजूला लँडमार्क काय ते नोट करा, गुगल लोकेशन घ्या आणि व्हॉट्सअपवर टाकून द्या. आम्हाला ट्रॅक करायला सोपं पडतं. किंवा तुम्ही प्रवास करता, टोल नाक्यावरनं खूपदा कॉल येतो, तिथं ट्रॅफिक लागतं, अरे तिथं कुत्रं दिसलंय, मग ऍटलिस्ट तिथं टोल नाक्यावरचं कोणातरीचं नाव, नंबर घ्या, तो आम्हाला पाठवा, की तुम्ही भलेही थांबवू शकत नाही पण तो तर व्यक्ती कर्मचारी तिकडे आहे ना, मग आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू, बाबा ते कुत्रं कुठे दाखव मला. सो आमचा त्याच्यात वेळ वाचवणं म्हणण्यापेक्षा त्या प्राण्याला टाइम क्रिटिकल राहतं, पटकन ट्रीटमेंट उपलब्ध करून देऊ शकतो. सो हे करावं. मेन काय करू नये ह्याच्यामध्ये जे डोळे बंद करून लोक करतात, जखम दिसली की हळद टाकली. हळद प्राण्यांवर कधीही टाकायची नाही. त्यांनी जेवढा माणूस आणि प्राणी कारण जेवढं फायदा होतो त्याच्यापेक्षा नुकसान जास्त होतं प्राण्यांवरती हळद टाकल्याने. उदाहरणार्थ ब्लड क्लॉट होईल पण त्यांनी ती खपली चढते, मग ते चाटून नखानी काढतात, अजून जखम मोठी होते, मग किडे होतात. सो हळद वगैरे काही टाकू नये. एकच करा की फक्त ऑन टाइम रिपोर्ट करा. जेव्हा तुम्हाला टीमचा रिस्पॉन्स मिळतो, आन्सर द कॉल्स, रिस्पॉन्ड टू मेसेजेस, एवढं केलं तरी खूप मदत मोठी होते त्याची. याच्या आधी मी तरी म्हणेन पहिलं हे ठरवा की तुम्हाला खरंच केअर आहे का तुम्हाला ते थोडा 2 मिनिटाचा त्रास होतोय म्हणून तुम्ही रिपोर्ट करताय, कारण 2 याच्यात खूप फरक आहे. आणि हे पण होतं ना की मला इंस्टाग्रामवर काहीतरी पोस्ट करायचे असतं, अॅनिमल रेस्क्यूचं काम करतो म्हणून एक फोटो काढला, सेल्फी टाकून देईल, दॅट डझंट हेल्प. तोच मी पुढचा प्रश्न विचारणार होतो की सोशल मीडियामुळे या कामात कितपत मदत होतीये? मदत होते, पण मदत कशी आउटरीच वाढवण्यासाठी फक्त मदत होते, बाकी सोशल मीडियाचं तसा खूप हे होत नाही. किंवा अगदीच कमी वेळा असं होतं की जेन्युइन केस पोस्ट केली आहे आणि मग जसं आता मध्ये संभाजीनगरला डॉग शेल्टरचं एक आता प्रकरण खूप वाढलं होतं की वाईट अवस्था होती सगळी. ज्यांचे ऑपरेशन झाले होते कुत्र्यांचे, वुंड्स ओपन झाले आहेत, ऑर्गन्स बाहेर आहेत, पडलेले आहेत, रक्त सगळीकडे, रक्तस्राव झालेला आहे, कुत्री मेलेली आहेत. हे रिपोर्टरनी सोशल मीडियावर पोस्ट केलं. त्याच्यावरनं ती एक मोठी मुवमेंट इनिशिएट झाली ज्याच्यामध्ये लोक ते शेअर करून फॉरवर्ड झाले आणि लोकांचं एकजूट तिकडं दिसली, मोर्चा पार निघाला आणि ते सेंटर बंद झालं. हा एक ॲडव्हान्टेज त्याचा होता. ॲट द सेम टाईम जसं फेक न्यूज स्प्रेड होतात ते अतिशय घातक बरेचदा ठरलेलं आहे. म्हणजे आय वुड से 100 पैकी 80 वेळा नेगेटिव्ह यूज होतो सोशल मीडियाचा, 20% फायद्याचा राहत होतो. भटक्या कुत्र्यांबद्दल लोकांच्या मनात भीती आणि गैरसमज अनेक असतात. तर ते गैरसमज कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यावर उपाय काय आहेत? बेसिक म्हणजे सगळी कुत्री पिसाळलेलीच असतात. सो भीती अशी एक गोष्ट आहे की ती तुम्ही बोलून एखाद्याच्या मनातनं काढू शकत नाही, ती जन्मजात असतेच, त्याला ऑप्शन काही नाही. ऍटलिस्ट आपण ती थोडं कमी किंवा कंट्रोल करायला प्रयत्न करू शकतो. कुत्री गाड्यांच्या मागे जी लागतात त्यांनी एक इन जनरल भीती निर्माण होते. काही ब्रीड्स स्पेसिफिकली अशा आहेत की ज्या कारणीभूत आहेत भीती पसरवायला. जसं काही इम्पोर्टेड ब्रीड्स आहेत, अमेरिकन पिटबुल वगैरे झालं की ते ऍक्च्युली खूप अग्रेसिव्ह डॉग्स आणि अनप्रिडिक्टेबल असतात. सो त्यांच्यामुळे इन जनरल ती एक मेसेज स्प्रेड होतो की सगळी कुत्री अग्रेसिव्हच असतात आणि काही कुत्रे मालकांवरही हल्ले करतात. एक्झॅक्टली. ते पण तसे किस्से भरपूर झालेले आहेत फॅक्ट्समध्ये. त्याच्यामुळे ते तो एक पॉइंट होतो. पण एंड ऑफ द डे आपण सुरुवातच लहानपणापासून सुरू केलं, शाळांमध्ये जर का हे सेशन्स घेतले, डूज अँड डोंट्स, या गोष्टी एकदा निर्माण झाली भीती किती कमी करणं अवघड जातं जर त्या स्वतःला माणसालाच इच्छा नसेल. करेक्ट. कारण त्यांना ते कन्व्हिनियंट आहे, कुत्रा दिसला लांब न जावं, त्यांना काही त्यांच्या आयुष्यात फरक नाही पडत आहे की मी कुत्र्यांबरोबरची भीती कमी करो न करो. आता शेवटचा प्रश्न विचारतो की प्राणी कल्याणासाठी प्रशासन, महापालिका किंवा नगरपालिका, लोकल बॉडी आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? यांनी पहिलं तर मी बोललो तर त्यांनी जे काम करतायत एनजीओ त्यांच्या कामात टांग नाही घालायची फर्स्ट, की त्यांना अजून प्रॉब्लेम्स क्रिएट नाही करायचे. सेकंड, जे करतायत त्यांना सपोर्ट करा, फंडिंग द्या जर तुमच्याकडे मॅनपॉवर आणि इच्छा नसेल तर. दीज 2 आर गोइंग टू बी द बेसिक फाउंडेशन.
त्याच्या पुढे व्यतिरिक्त काय आता करता येईल, की रूल्समध्ये चेंजेस करायचे, लॉजमध्ये, रेग्युलेशन्समध्ये, पब्लिक अवेअरनेस, ते आता सारंग सांगतील. पण मेन मला या 2 गोष्टी वाटतात, की जे करतायत त्यांना अजून तुम्ही प्रॉब्लेम्स नका क्रिएट करू. त्यांना नोटीस पाठवताय, हाच टॅक्स भरा तुम्ही, तुमचं इन्कम जस्टिफाय करा, तुम्ही ते सगळं इन्व्हेस्टिगेशन करा, बट डू इट इन अ व्हेरी लिगल वे. त्रास देण्यासाठी तो उद्देश उद्देश आहे की नाही, एनजीओ म्हणजे काहीतरी इलिगलच सुरू असेल इथे, हे जे डिल्युजन त्यांनी स्वतःसाठी क्रिएट करून ठेवलंय ते त्यांना त्यातनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. सेकंड, डोंट एक्सपेक्ट अन एनजीओ टू डू एव्हरीथिंग फॉर फ्री, जे गव्हर्नमेंट संस्था पण एक्सपेक्ट करतात की हे करोडपतीच असतील, यांच्याकडे आमच्यापेक्षा संस्थेपेक्षा जास्त पैसा आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट पण एक्सपेक्ट करतं की हे फुकट करा. ते जे त्यांचंच डिल्युजन आहे ते त्यांना आधी स्वतः क्लिअर करावं लागेल, की गव्हर्नमेंटकडनं आपण मदत करणं एक्सपेक्टेड आहे यांना, त्यांनी आपली मदत करणं उलट एक्सपेक्टेड नाही आहे कधी. सो एक हा पण मेन हातभार असा असेल की जागा अरेंज करून द्या, कारण ती भयंकर मारामारी एनजीओसाठी आहे. तर आम्हाला सुद्धा इतकं आता प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. म्हणजे वडगाव कोर्टामध्ये एक केस आम्ही फाईल केलेली आहे, जो आम्हाला बाकीच्या लोकांकडनं त्रास होतो, ऑब्जेक्शन घेतलं आमच्या या स्वयंसेवी कामासाठी. सो एखादी चांगली जागा द्या. आता नगर परिषद जागा द्यायला तयार आहे, पण कुठली? तुमचं कचरा डेपो. तिथं कसं का? मी म्हणलं की ज्या क्षणी एखादं हॉस्पिटल तिथं उभं राहायला रेडी होते ना, आम्ही आमचं सेंटर हलवतो. ते जर का करत नसेल तर मेडिकल फॅसिलिटी तुम्ही कचरा डेपोमध्ये कसं काय रन करू शकता? हायजीन इज बिगेस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. पूर्णपणेच पॅराडॉक्स होतो ना, तुम्हाला मेडिकल वेलफेअर करायचंय आणि ते तुम्ही एकदम अनहायजिनिक कचरा डेपो, गार्बेज डंप आहे तिथे कसं करू? सो जागा अरेंज करून देऊ शकतात. किंवा जसं मी म्हटलं की ॲम्ब्युलन्सची गरज आहे. शेवटी ते आमचा पर्सनल त्याच्यात बेनिफिट काही नाही, हे लोकांचीच सेवा होणार आहे त्याच्यातनं, प्राण्यांची सेवा होईल. सो ती एक मदत होऊ शकते. जे आपल्याकडे एक वाईट पद्धत आहे की चौकामध्ये होर्डिंग लावून बकाल करून सोडायचं. तुम्हाला होर्डिंग लावायचीच ना, मग हे पब्लिक अवेअरनेसचे लावा ना तुम्ही. मोठमोठे पॉलिटिशियन्स आणि ह्याचे जे आवाढव्य असतात, छोटे फ्लेक्स करा. काय हॅपी बर्थडे म्हणायला असतात मोठमोठे. सो त्याच्याऐवजी तुम्ही एक जसं मध्ये काही आता PMPLच्या बसेसवरती प्राण्यांवर हा मेसेज जो आहे, असं तुम्ही गल्ली गल्लीमध्ये फ्लायर्स लावा. किंवा खूप असं आवाढव्य नाहीये, खूप सटल मध्ये मेसेज जातो. ते तसं जर का नगर परिषदांनी वगैरे करायला सुरुवात केली, किंवा घंटा गाडी म्युझिक जे वाजतं स्वच्छ भारत अभियानचं, त्याच्यामध्ये एक 10 सेकंदाचं तुम्ही प्राण्यांवरती हे करा. किंवा उदाहरणार्थ सॅवो, आता तळेगावातलं घंटागाडी प्रकल्प, तिथं केस दिसली किंवा जखमी प्राणी ज्याला गरज आहे, कॉन्टॅक्ट दिस नंबर, हे करून जरी सांगितलं तरी सगळ्या घराघरांमध्ये तो आवाज येता आता ऐकू जातो. त्यांनी पब्लिक अवेअरनेस मेजर मुवमेंट. आणि कारण गव्हर्नमेंट करते, लोकांना असा पण एक विश्वास बसतो की बरं गव्हर्नमेंट बघितलेलं आहे, इन्व्हेस्टिगेट केलंय, हे काय करतायत ते बरोबर आहे, जेन्युइन आहे, सो आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो. ते करावं. स्वतःहून रेबीज वॅक्सिनेशन ड्राईव्ह हे करावं. जसं आम्ही काही वर्षांपूर्वी दर रविवारी असं आम्ही 15-20 जण निघायचो, नेट्स घेऊन हातात, गल्ली गल्ली जाऊन 60-70 कुत्री मांजरं पकडायचो, जागेवर रेबीज वॅक्सिन रिलीज. हे उपक्रम आम्ही खिशातनं करतोय, त्याच्यासाठी तुम्हाला निधी येतो दर महिन्याला. खरं नगर परिषदची जबाबदारी, कायदेशीर जबाबदारी. सो ते त्यांनी पुढाकार घ्यावा, किंवा एनजीओ बरोबर टायअप करून त्यांना मेडिकेशन प्रोव्हाइड करा. आम्ही आमची माणसं डिप्लॉय करतो तिकडं. सो होऊ शकतं ते तसं. तर आजच्या या संवादातून सॅवो या संस्थेचं कार्य आणि प्राणीमात्रांबद्दलची जी संवेदनशीलता आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा केलीत. आजच्या या संवादासाठी सारंग राजवाडे आणि श्रेयस मोडक दोघं आलात. दोघांची खूप खूप आभार. थँक्यू. मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात विवेक संवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि विवेक संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.